दक्षिण आफ्रिकेतील संघर्ष, महात्मा घडण्याचा प्रवास. 1893 साली एक तरुण वकील दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. त्याचे नाव होते मोहनदास करमचंद गांधी. दादा अब्दुल्ला यांच्या कंपनीच्या एका खटल्याच्या संदर्भात 1 वर्षाच्या करारावर ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यांचा उद्देश फक्त वकिलीचे काम पूर्ण करून भारतात परतण्याचा होता. पण नियतीनं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवले होते. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर आणि कृष्णवर्णीय लोकांवर प्रचंड अन्याय होत होता. त्यांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक मानले जात होते. एका रात्री रेल्वेत फर्स्ट क्लासचे तिकीट असूनही गांधीजींना फक्त भारतीय असल्यामुळे डब्यातून खाली उतरवण्यात आले. थंडगार स्टेशनवर बसलेल्या गांधीजींच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, मी शांत बसणार का, अन्यायाविरुद्ध उभा राहणार? त्या क्षणापासून त्यांचा संघर्ष सुरू झाला. त्यांनी भारतीयांना संघटित केले. 1894 मध्ये त्यांनी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली. भारतीयांच्या हक्कांसाठी सभा, मोर्चे आणि जनजागृती सुरू झाली. पण गांधीजींची लढाई द्वेषाची नव्हती, ती सत्य आणि न्यायाची होती. 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं भारतीयांसाठी अपमानास्पद नोंदणी कायदा लागू केला. लोक संतप्त झाले. अनेक जण हिंसक आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास तयार होते. पण गांधीजींनी एक नवा मार्ग दाखवला, सत्याग्रहाचा मार्ग. सत्यासाठी आग्रह, अन्यायाविरुद्ध संघर्ष, पण हिंसा न करता. हजारो भारतीयांनी अन्यायकारक कायद्यांचे उल्लंघन केले. अटक झाली, मारहाण झाली, तुरुंगवास झाला. पण गांधीजी आणि त्यांचे सहकारी झुकले नाहीत. वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर सरकारला काही मागण्या मान्य कराव्या लागल्या. दक्षिण आफ्रिकेतील हा संघर्ष गांधीजींना एका सामान्य वकिलापासून जननेत्यापर्यंत घेऊन गेला. आता ते फक्त मोहनदास नव्हते, ते सत्य, अहिंसा आणि न्यायाचे प्रतीक बनले होते. अखेर 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात परतले. दक्षिण आफ्रिकेत मिळालेला संघर्षाचा अनुभव, सत्याग्रहाचे शस्त्र आणि जनतेला एकत्र आणण्याची कला ते सोबत घेऊन आले होते. आता त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा अध्याय सुरू होणार होता, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा अध्याय. याच कारणामुळे 9 जानेवारी हा दिवस भारतात प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो.